आणि वडिलांना सांगितलं कमवा खा भीक मागा पण कीर्तनकार व्हा. मी म्हणलं कीर्तनकार झालो लग्न करणार नाही, कारण कीर्तनकाराच्या घरी बायकोची काय पंचायत असते मला माहीत झाली. आता ज्यांनी ज्यांनी कीर्तन करून लग्न केले त्यांना सप्त्याला माणसं न्यायला आले, चला ना तुमचं कीर्तन, तुमचं प्रवचन, तुमचं महाराज भजन आणि तुमचं मृदंग वादन. बायको कवाडाच्या आडोशाला म्हणती तुम्हाला सप्ती करायचं होतं तर कशाला लग्न केलं, राहायचं बिन लग्नाचं. हां केवढी पंचायत आहे, जाई तिकडे पिढी लोक. तुम्ही गेलात ना कीर्तनाला मी माहेरीच जाईल. मग हे म्हणतंय तुम्ही व्हा पुढे मी येतो पुन्हा. येत नाही पुन्हा म्हणलं का नाही काल नाही दुखूच लागलं. काही दुखत नाही मला माहिती आहे महाराज. हां काही दुखत नाही पण नाही कनेक्शन. हे दोन गोष्टी माणसाला खोटं बोलायला होत्यात, बाईल आणि मोबाईल. मला कुणी म्हणलं परळीला आहेत का, आम्ही वैद्यनाथाच्या दर्शनाला येतो, आमच्या इथं तुम्ही 8-8 दिवस राहिलात भागवताला, आमची व्यवस्था करा. मी लगे परळीत असल्यावर सुद्धा म्हणतो अरे लवकर सांगायचं, मी तर नांदेडच्या पुढे निघालोय, असतोय परळीतच. आणि एखाद्यानं सानप महाराज सांगितलं महाराज तुमचे भागवताचे पैसे राहिलेत घेऊन यायलोय. गंगाखेडच्या पुढे गेल्यावर सुद्धा या या घरी या, मी येतो, मी आहे घरी. तिथून गाडी वळवायची का पैसे मिळालेत. महाराज कधीही लक्षात ठेवा प्रयोजन मनुद्दिशन मंदोपी प्रवर्तते. मूर्खातला मूर्ख मनुष्य एखादं काम करत असताना त्याच्यापासून काय मिळणार आहे. तसं जमलेल्या लोकांना वाटतं भजन केलं काय नाही केलं काय, पंक्तीला तर जेवायला मिळणार आहे ना, मग कशाला महाराज सांगतील तर टाळ्या वाजवायची. जेवण्यापेक्षाही तुमच्या टाळी वाजून विठ्ठल म्हणण्यामध्ये जो फायदा आहे, योगाभ्यास केल्यावर सुद्धा, यज्ञागादी कर्म केल्यावर सुद्धा, तीर्थयात्रा जपतप अनुष्ठान केल्यावर सुद्धा जे मिळणार नाही ते भाग्य बदलण्याची ताकद या नामामध्ये. सेना महाराजांना सांगितलंय महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलं. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात, संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक. ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेल्यावर काय दाखविता, जीभ, गुडघा, पोट, डोकं, हात, आणि ते बघत आहे सांगते तुमच्या हातात पैसा आहे पण पैसा टिकत नाही, तुम्हाला चांगल्या गोष्टीला दानधर्म घडत नाही, तुमच्या घरी तुमच्या मंडळीचं तुमचं किरकिर होतंय. हां तुम्हाला घर भरलेलं असून देव खाऊ देत नाही, तुमच्या जवळचीच माणसं तुम्हाला त्रास देतात. ते म्हणलं असं मोगम सांगू नका, कोणत्या रेषेचं कोणतं महत्त्व आहे सांगा. मग त्यांनी सांगितलं मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रे गेलेली ती धनरेषा. बघा माणसं कशी बघायली धनरेषा. महाराज हाय धनरेषा, मग पैसा येतो पण टिकत नाही कसा. बोरला पाणी लागावं पण पाणी टिकावं, पावसाळ्यात लागलं आणि उन्हाळ्यात आटलं काय उपयोग आहे. हां कुठं जात असतील पैसे. धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असेल तर त्याला अनभिज्ञ अनोळखी अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, बुडवून जातात. बुडाले. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल, आप्त इष्ट नाते गोते सोयरे धायरे, पुरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकलंय, द्या बाबा तुमचे फेडू बाबा, द्या बाबा, गोड बोलून घेते, पोरीचं लग्न होतंय, तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होतंय, त्याला नोकरी लागते, म्हातारं दुखा दवाखान्यातून येते. याने म्हणले तुम्ही पैसे घेतले तुमच्या वेळेस आता द्या ना, देऊ ना, द्या ना, देऊ ना. बाबा तुमच्या कामाच्या वेळेस मी दिले ना, मग आता द्या ना वापस. नाही देत. बुडाले. महाराज पैसा टिकल कसा ऐका. ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला फुल न फुलाची पाकळी चांगल्या कामाला मदत घडते. का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. चांगल्या कामाला मदत करताना आपली करंगळी बघायची, 2 कांड्याच्या वर असली आपल्याला घडतंय तितकं. नाही बाबा जास्त घडत नाही. फुल न फुलाची पाकळी ज्याची 2 कांड्या इतकीच आहे, मधुकर महाराज, असा मंडप, असा सभा, असे कीर्तनं, असे माणसं, असे वाजवणारे, असे म्हणणारे, असे माणसं, असे डोंगर, अशी झाडी, असे संग्राम बापू पडले. महाराज देवाच्या विरोधात जाणारा हिरण्यकश्यपूसारखा, हिरण्यक्षासारखा, रावणासारखा, कंसासारखा मातीत गेला. हे कोण आहे तो. मोठमोठे गेली पुराणांची तर चिलटानं मांडलं घरानं. हत्ती बुडून चाललाय, उंट बुडून चाललाय, आणि तिथं शिळी मावशी म्हणते पाणी किती खोल आहे. कशानं बघायली. शेपटानं. तिचं शेपूट तरी इतर जनावरांपेक्षा ढोंगण जाता येत नाही, माशा वारता येत नाही, तो सासं करीत राहते. हां तसं काही माणसं
आम्ही देवाला मानित नाही. तुला विचारते कोण? जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर समजितो. आदळलं ना? हा, बरोबर आहे. आदळलं. हा, मी गाईचं मांस खातो. खा ना, कोणी आवडलंय तुम्हाला? म्हणाला येईल ते खा. हा, चीनला जा, डुकरं खा, गेचवे खा, जंत खा, नूडल्स म्हणून. आमचे बंधुराज म्हणत होते, अरे केशव, या अंड्यामध्ये जीव नसतो म्हणून अंडे शाकाहारी. संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे. महाराज, देवगडच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर भास्करराव कराड आलते. आमचं भास्करगिरी महाराजांचं अगोदर बोलणं झालं. 8 दिवसातून 1 दिवस विद्यार्थ्यांना अंडे वाटप होणार आहे. म्हणलं पूर्ण महाराष्ट्र आम्ही मोर्चे काढू. वारकरी लोक, काजू द्या, बदाम द्या, अंजीर द्या, दूध द्या, अंडे दिले पाहिजे असं कोणी सांगितलंय? त्याच्यामध्ये अरे जीवातून जीवाची निर्मिती, जीवो जीवस्य जीवनम. मग त्याच्यात जीव आहे. नाही म्हणले कोंबडीनं गोळल्यावरच ते बाळक पिल्लू निघतंय. कधी वाघाचं महाराज जे असे गाजलेले आहेत, ज्यांनी कार्य करून मरावे परिकीर्ती रूपे उरावे, मूरत असे कीर्त बडी बिनपंख उड जाय, मूरत तो जाती रही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हरिभक्त परायण वैकुंठवासी केंद्रीय महाराजांनी हा जो भव्य दिव्य अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही सगळ्या जगाला ललांभूत, सगळ्या जगानं आश्चर्य करावं असं ज्ञानेश्वरी मंदिर बांधलं ना. त्यांच्या अंगाला कपडा नव्हता, मधुकरी मिळत नव्हती या आळंदीमध्ये. हां, पण त्यांनी हे कार्य करून दाखवलं. मग आपल्याला आपल्या हातानं राहिलेल्या कामाकरता 5 बोटानं मदत जर केली तर तुमच्या हातावर ते धन टिकतं. येथे एक शीत दिल्यान. म्हणून आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 10 लाखाचा समाज आहे. एकही माणूस उपाशी राहत नाही. पण काही माणसं भिशी भरतेत, जेवतेत आणि पुढच्या गावाला जाते. दिंडी नाही, हरिपाठ नाही, भजन नाही, माऊली बरोबर चालणं नाही, पापाचे कळप पळती पुढे. आणि ते म्हणते, महाराज आळंदीपासून निघालो, काही झालं नाही, पंढरपूरच्या जवळ आलो, वाखरीला आलो आणि आमची बॅगच गेली. बस बोंबलत. कीर्तन भजन करीत नाही ना, बरोबर फुकटला काल द्यायला. पैसे देऊन जरी असलं तरी नामचिंतनाकरता दिलेलं अन्नदान आहे. तुम्ही नामचिंतन केलं ना, तुम्हाला देवाचं मनगट धरून, संतांचं मनगट धरून आमच्या जेवणाची काय व्यवस्था केली म्हणता येतं. तुम्ही भजनच केलं. पहा, राग मानू नका, फटकळ माणूस आहे. मुलगी नांदायलाच गेली नाही, तिनं पत्र लिहिलंय, मोबाईलवर मेसेज केलाय, पावडरचा डबा, पाऊंडचा डबा, तेलाची बाटली, लिपस्टिक, मग रामकं द्या, तमकं द्या. ते मला नांदायला ये ना, मला नांदायलाच नको वाटतं, मागायला कसं वाटतं? हां, देवाला दिलंच नाही तर मागताल कोणत्या तोंडानं? ना दत्तमुपतिष्ठत व्हायचा श्रुतीचा असे अर्थ श्रुतीनं वेदामध्ये सांगितलंय. तुम्ही दिलं नाही ना, तुम्हाला मागायचा अधिकार नाही. आत्ता सांगून ठेवायलो, कार्यक्रम संपत असताना जोड्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जोड्या फिरणारे. आणि या वर्षी, मागच्या वर्षी किती झाले, त्याच्या मागच्या वर्षी किती झाले याचा विचार करायचा नाही. यावर्षी 72,800 रुपये झाले पाहिजे. लोक म्हणतील का 728वा समाधी सोहळा आहे. तुम्ही दिलं, महाराज तुम्हाला खोटं वाटलं. अरे हैदराबादच्या डॉक्टरनं माझ्याकडून पैसे घेतले नाहीत, ब्रेन हॅमरिंग झालं. लोक म्हणले यांचं बिल, पंडितजी का बिल नाही लेना. आणि मी 17 खडे पित्ताशयामध्ये झाले. आमच्या बादशाला सांगितलं, ये आदमी दिमाग आहे का इसको, सेन्सलेस मॅन. आमचा बादशाह म्हणला, मामा काहीतरी बोलतील म्हणून. नाही म्हणले, एज्युकेटेड आहेत, SP कॉलेजला MA पर्यंत शिकलेले. आणि ते म्हणत नाही म्हणले, त्यांना 17 खडे होईपर्यंत चक्रा येऊन पडत होते. बरोबर आहे. यांच्यात पुढे कीर्तनामध्ये चक्कर येऊन पडलो होतो. यांनी दवाखाना केला माझा. मग मेले असतात तर मी म्हणलं, माऊलीची भाषा, आयुष्य ते जिने हे पुढे की गा. आयुष्य असल्यावर मरत नाही आणि आयुष्य संपल्यावर कोणीच वाचू शकत नाही. मग आयुष्य संपण्याच्या अगोदर दानेन पानीर नतु कंकनेन, दान द्या. आणि म्हणून तितके. आणि काही काळजी करू नका, कमी पडले तर केशव आहे, उखळामध्ये भरपूर आहे आणि मला कोणी मागं पुढे नाही खाणार. त्याच्यामुळं माझं ब्रेन हॅमरिंग झालं. नेलं ऑपरेशन करायला, डॉक्टर म्हणले वाचत नाही. सगळे बघायला आलेले म्हणले वाचत नाही. फक्त कुरेकर बाबा ज्यांनी मला अध्यक्ष केलं होतं
ते म्हणले, केशव, जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळे माऊली तुला मरू देत नाही. आज 25 वर्ष झाली महाराज, काही झालं नाही.